नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सातपूर मनपा विभागीय कार्यालयात शेवटच्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 8, 9, 10 तसेच 11 मधील सर्व पक्षीय उमेदवारांसह समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। पक्षांतर्गत अनेक वादविवादानंतर काल अखेरपर्यंत भाजपा, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाईन, बसपा, भारिप आदी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी एकूण 323 अर्ज सादर केले। एबी फॉर्म भरून संतप्त झालेल्या तणावपूर्ण वातावरणात वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील संघर्ष थांबला। त्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जमा करण्यासाठी गर्दी दिसून आली। प्रभाग क्रमांक 8 मधून अर्चना कोथमिरे, रेखा वेंडकुळे, अशोक जाधव, अमोल पाटील, मोनिका वझरे, भाग्यश्री कटारे, प्रभाग क्रमांक 9 मधून विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील, वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, रवींद्र धिवरे, विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे, साहेबराव जाधव, सविता गायकर, ज्योती काळे, सागर जारे, अंबादास आहेर, जनाबाई इगे, हिना पत्रिया, महेश आहेर, राहुल कांबळे, प्रमोद जाधव, प्रभाग क्रमांक 10 मधून विद्यमान नगरसेवक शशिकांत जाधव, सुदामदादा नागरे, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, डॉक्टर वृषाली सोनवणे, मंदाकिनी गवळी, शांताराम कुटे, गोकुळ नागरे, फरीदा शेख, कलावती सांगळे, सोपान शहाणे, अशोक नागरे, प्रियंका सूर्यवंशी, दत्तू वामन, वैशाली देवरे, राजेंद्र नागरे, धीरज शेळके, वैशाली पवार, रवींद्र देवरे, सीताराम ठोंबरे, भिवाजी पाहुले, नंदिनी हिंगमेरे, प्रभाग क्रमांक 11 मधून दीक्षा दीपक लोंढे, नितीन निगळ, रत्नमाला मुंदडा, विद्यमान नगरसेवक सलीम शेख, सविता काळे, योगेश शेवरे, अलका प्रकाश निगळ, रुपाली गांगुर्डे, सुभाष गुंबाडे, दीपक मौले, सीमा गोकुळ निगळ, राजेश दराडे, माधुरी अनिल काळे, रीता जगताप, ज्योती शिंदे, सुजाता काळे, डॉक्टर सुनील आंधळे यांच्यासह अनेक विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी राखून ठेवत अपक्ष किंवा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे। भाजपासह शिवसेनेने बंडखोरी टाळण्यासाठी लावलेला विलंब, भाजपा रिपाईंची शेवटच्या मुहूर्तावर तुटलेली युती या सर्व घडामोडीनंतर ही पंचवार्षिक निवडणूक रंजक ठरणार आहे। नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।